गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे तालुक्यातील शेंडगाव येथे संत गाडगेबाबा यांच्या जन्मस्थानी. आज आपण संत गाडगेबाबा यांचं जन्मस्थान पाहूया, त्यांचं जन्मघर पाहूया. शेंडगावमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. शेंडगाव इथे संत गाडगेबाबांचा अर्थात देबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला आणि ते जन्मस्थान जन्मगाव आज आपण पाहणार आहोत. 1876मध्ये त्यांचा जन्म इकडेच झाला, विदर्भातील या शेंडगावमध्ये. तर हे शेंडगाव आपण पाहूया. खरं तर शेंडगाव दर्शनच आपण करूया. तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. तर आपण येऊन पोहोचलो आहोत वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जन्मगावी शेंडगाव. हे या गावचं फलक आहे, हे बघा. आणि इथनं हे गाव शेंडगाव सुरू होतं. हा रस्ता आहे आणि आपण आज हे संपूर्ण शेंडगाव पाहूयात. संत गाडगेबाबांचं जन्मस्थान असलेलं हे शेंडगाव अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे तालुक्यात येतं. चला, आणि थोडं समोर आलात की इकडे एक सुंदर स्मारक आहे. आधी सुंदरशी रांगोळी काढत आहे एक ताई इथे. एक मिनिट. आणि हे बघा, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा आहेत तिथे. वंदन करा तर सगळ्यांनाच. मागे खूप सुंदर असं वृक्ष आहे, ज्याला बोधे वृक्षही म्हणतात. धम्मध्वज लावला आहे. हे काय बुद्धविहार आहे? आज काही कार्यक्रम आहे? अच्छा अच्छा. आणि हे आपण पाहतो आहोत आज संत गाडगेबाबांचं जन्मस्थान शेंडगाव. मी खामगावचं आहे, बुलढाणा. हां, आता गाडगेबाबांचं जन्मस्थान पाहायला आलो होतो मी. गाडगेबाबांचं घर वगैरे पण आहे ना इकडे आतमध्ये. मग म्हटलं जाता जाता हे सगळंही दाखवत जावं, म्हणजे सगळ्यांना पाहताना चांगलं वाटेल. प्रवचन आहे. अच्छा, भिक्खू येणार आहेत ना? हे पाहू मी आत काय. अच्छा, एक हॉलच आहे हा. इथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांचे फोटो दिसतील तुम्हाला सगळीकडे. भगवान बुद्धांची प्रतिमाही आहे इथे. वंदन करा त्यांना. आणि गाडगेबाबांबद्दलची लिहिली आहे दशसूत्री. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्ष मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न आणि दुःखी आणि निराशांना हिंमत. ही याला दशसूत्री म्हणतात संत गाडगेबाबांची. आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही एक सुंदरसा फोटो आहे. चला आपण जाऊया. आपण आज शेंडगाव दर्शन करतोय, अर्थात संत गाडगेबाबांचं जन्मस्थान दर्शन. तिकडे स्मारक बनवत आहेत, तेही मी दाखवतो. मग आता आलोच होतो. चला पटापट आपण जाऊयात. सुंदर प्रतिमा आहे तिथे, महात्मा ज्योतिबा फुलेंची, भगवान बुद्धांची, बाबासाहेबांची. चला पटापट जाऊया. हे असं काहीसं गाव आहे. हे अंगणवाडी आहे खरं इथली. आम्ही आता समाज मंदिराकडे जातो आहोत. तिकडे गाडगेबाबांचं मंदिर आहे. आय थिंक हेच आहे. भगवान बुद्ध, बाबासाहेबांनी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा आहे. तिकडून थोडं समोर आलात की इकडे बघा गाडगेबाबांचा एक फोटो आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाही आहे. हे ग्रामपंचायत कार्यालय आहे बहुधा. खासपूर, याला खासपूरचंही म्हटलं जातं. इथे आहे संत गाडगेबाबा यांचं अस्थिकलश मंदिर शेंडगाव. आणि इथले सगळे ग्रामस्थ आहेत. नमस्कार. जाऊयात आणि आपण वंदन करूयात. इथेही ते लिहिलंच आहे बघा, संत गाडगेबाबांचा संदेश. सगळीकडे तो तुम्हाला या गावात दिसेल.
आणि इथे अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे बघा, संत गाडगेबाबांचा इथेच जन्म झाला. शिल्पकार दयाराम तांबट नाशक असं लिहिलं आहे. तुम्ही कधी गाडगेबाबांचं जन्मस्थान पाहिलं आहे का? तर हे आहे त्यांचं जन्मस्थान. आज आपण फिरतो आहोत. अगदी सुंदर आणि ऐतिहासिक स्थान. गाडगेबाबांचा जन्म इथेच 23 फेब्रुवारी 1876ला झाला, याच ठिकाणी, या गावामध्ये, खरं तर शेंडगावला. आणि त्यांचं पूर्ण नाव खरं तर डेबूजी झिंगराजे जानोरकर असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजे राणोजी जानोरकर होते, तर आईचं नाव सखुबाई झिंगराजे जानोरकर, जे एक शेतकरी कुटुंब होतं. आणि आता आपण ना त्यांचं जन्मस्थान जिकडे आहे, जन्मघर, तिकडे जाऊया. हो, हे शाळा आहे. इथे गाडगेबाबांच्याच नावाने शाळा आहे बघा. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम. हे बघा, हे त्यांच्या नावाने. तिकडे त्यांच्या जन्मस्थानाकडे खरं तर हे अस्थि कलश मंदिर आहे, पण तो जी अस्थि आहे ती आतमध्ये आहे याच्या. आणि गाडगेबाबांना गाडगे महाराज किंवा गाडगेबाबा असं का म्हणायचं? कारण त्यांचं नाव तर डेबूजी झिंगराजे जानोरकर होतं, तर त्यांच्याकडे ना असं गाडगं असायचं त्यामुळे. आणि सगळीकडे ते स्वच्छतेचा, सामाजिक, समाजातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यावर ते बोलायचे, प्रखरून बोलायचे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते जायचे. इथेही त्यांनी त्यांची दशसूत्री दिली आहे की भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागरांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत. आणि हे सगळं तिकडे लिहिलं आहे. हाच रोकडा धर्म. हे त्यांचं गाव आहे, जन्मगाव आपण पाहतो आहोत. छान गाव आहे. कधी कधी शिवरात्री, महाशिवरात्री, मंदिरासाठीचा. हां हां, जयंतीच्या दिवशी. अच्छा. मग इथे जयंती खूप छान साजरी करतात ना? गाडगेबाबांची जयंती 23 फेब्रुवारीला इकडे साजरी केली जाते. अच्छा. हां, कीर्तनही असतं. 7-9 दिवस कार्यक्रम. अच्छा. आणि घर इकडेच जन्मस्थान. हां, तिकडेच. अच्छा. तर गाडगेबाबांचं अस्थिकलश मंदिरापासून, म्हणजे जे शेंडगावमध्ये आहे, तिथनं अगदी थोड्या अंतरावर आम्ही येऊन पोचलो आहोत त्यांच्या जन्मघरी. जे मूळ त्यांचं जन्मघर होतं ते इथे होतं. हे बघा, हे इथे आत त्यांची प्रतिमा आहे. खरं हे स्मारकसारखंच केलं आहे. हे बघा, इथे गाडगेबाबांचं अगदी सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे. वर त्यांचा फोटोही आहे ओरिजिनल. लिहिलं आहे कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा जन्मभूमी स्मारक शेंडगाव, सूरजसिंह मोहनसिंहची कुंभरे, उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्यातर्फे सप्रेम भेट. 12 मार्च 2002 महाशिवरात्री. तर इथनं श्री गाडगेबाबांचं दर्शन घ्या, नमस्कार करा. आपण त्यांच्या जन्मगावी आहोत. सुंदर तिथली प्रतिमा आहे. खरं हे घर आता थोडं चेंज केलं आहे, पण त्यांचं पुरातन जे घर आहे ते इथेच असेल. इथे विठ्ठल रखुमाई आहेत, त्यांच्या प्रतिमा आहे, त्यांनाही नमस्कार करा. गाडगेबाबां म्हणायचंही गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. त्यांचा फोटो, नमस्कार करा. तर आपण गाडगेबाबांचं जन्मघर पाहिलं. आता सध्या तरी हे खूप डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे हे जुन्या काळातलं घर होतं, पण आता त्याच्या ठिकाणी अगदी सुंदर असं त्यांना स्मारकच खरं तयार केलं आहे. आणि आणखी गावाच्या बाहेर एक घाटसुद्धा आहे, तिकडेही आपण जाऊया. तिकडे गाडगेबाबांचं स्मारकसुद्धा नव्याने बांधण्यात आलं आहे, तेही पाहूया. हा त्यांच्या घराचा परिसर आहे खरं तर. चला आता निघूया आपण. नदी आहे का तिकडे? नदी आहे. अच्छा, इथे कोणती नदी आहे? भुलेश्वरी. अच्छा, चला
सुंदर असं जुन्या काळातलं घर आहे. हे पण जुन्या काळातलं होतं ना पूर्वी? अच्छा. हां, कारण त्यांचा जन्म येतं इथे म्हणजे 18व्या शतकात झाला, 1876मध्ये. आणि तेव्हाच आहे खरं तर 1876. तर शेंडगाव या भागात राहतं. आणि मग इकडे ना नदीचा घाट आहे जो पुढे बांधण्यात येणार आहे. इकडे स्मारकही बांधलं जातं आहे संत गाडगेबाबांच्या नावे. आणि इकडे गाडगेबाबांची एक प्रतिमासुद्धा आहे, तर मी ते तुम्हाला दाखवतो. आपण आज तसंही शेंडगाव पाहतो आहोत. हे शेंडगाव आहे. हां, कसं यायचं तर तुम्ही कोकरड्यालाही येऊ शकता, कोकरड्याहून इकडे येऊ शकता. इथे स्मारक वगैरे आहे, वेगवेगळे कामं होत आहे. काय होत आहे एक्झॅक्टली ते पटकन मी पाहतो. इथे जाता नाही येत का वर? अच्छा, इकडे स्मारक होतं आहे गाडगेबाबांचं. आणि इतरही काही कामं केली जात आहेत. हे बघा, या त्याच्या सगळ्या इमारती आहे. घाटाचंही निर्माण होतं आहे. पण हे सगळं निर्माणाधीन कार्य आहे, म्हणजे चालू आहे. आपण संत गाडगेबाबांचं जन्मस्थान पाहतो आहोत. हे बघा, इथे याचा रस्ता बनवत आहे खरं तर. चप्पल काढूयात आपण. हे बघा, गाडगेबाबांची प्रतिमा आहे. नमस्कार करा, इथून दिसेल व्यवस्थित. आणि इथं काय लिहिलं आहे? वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा पुतळा माननीय श्री चेन्नमनेनी विद्यासागरराव, राज्यपाल महाराष्ट्र यांच्याकडून शेंडगाव खासपूर येथील ग्रामस्थांना सप्रेम भेट. उद्घाटक आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. प्रमुख उपस्थिती प्रवीणजी पोटे, राज्यमंत्री उद्योग खननकर्म पर्यावरण तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा. माननीय रणजितजी पाटील, राज्यमंत्री गृह शहरे विकास सामान्य तथा पालकमंत्री अकोला. माननीय श्री आनंदरावजी अडसूळ, खासदार अमरावती. माननीय श्री रमेश भाऊ बंदेले, आमदार दर्यापूर. ही सगळी अशी नावं लिहिली आहे. आणि हा सगळासा परिसर आहे ज्याचं निर्माण कार्य सुरू आहे. जर तुम्ही इकडे शेंडगावला आलात तर तुम्हाला हे सगळं दिसेल. खरं तर हे कार्य लवकरात लवकर व्हावं आणि इथे खूप मोठं आणि उच्च प्रतीचं स्मारक व्हावं. कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचं आपण जन्मस्थान शेंडगाव पाहतो आहोत. त्यांच्या जन्मस्थानी होत असलेलं हे स्मारक पाहतो आहोत. इथे काही इमारतींचं बांधकामसुद्धा सुरू आहे. आणि या भागातही घाटाचं निर्माण सुरू आहे. खाली नदी आहे सुंदरशी. इथे 23 फेब्रुवारी 1876ला संत गाडगेबाबांचा जन्म होतो. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन होतं आणि मग त्यांच्या आई त्यांना त्यांच्या मामाच्या गावी घेऊन जातात. आणि मग पुढचं सगळं तिकडेच, अर्थात दापुऱ्यालाच होतं. तिथे त्यांचं लग्न होतं. त्यानंतर गृहत्याग होतो. त्यानंतर त्यांच्या कार्याची सुरुवात होते ऋणमोचनपासून. आणि तिकडे ते घाटांची निर्मितीसुद्धा करतात. समाजकार्य सुरू होतं, समाज प्रबोधन सुरू होतं. कीर्तनातून ते अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा, स्वच्छता या सगळ्यांवर भाष्य करतात. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात. गाडगेबाबा जिथंही जाणार तिथे ते आधी तर त्या सगळ्या जागा साफ करायचे, गावनगाव ते साफ करायचे. जिथे जिथे ते कार्यक्रम घ्यायचे त्या जागाही ते स्वतः झाडूने साफ करायचे, खराट्याने साफ करायचे. वेगवेगळ्या गोष्टींवर ते बोलायचे. रोकडा धर्म सगळ्यांना समजावून सांगायचे. ह्या गोष्टी तर आहेतच. त्यानंतर 20 डिसेंबर 1956ला गाडगेबाबांचं निर्वाण होतं. पण त्याआधी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मयोगी गाडगेबाबा यांची भेट होते. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांना 2 गोधड्यासुद्धा देतात. खरं ते कोणाकडून कुठलं गिफ्ट किंवा अशा गोष्टी घेतच नसायच्या, पण त्या दोघांमध्ये अगदी स्नेही संबंध होते आणि खूप चांगले संबंध होते. गाडगेबाबासुद्धा स्पृश्यतेसाठी कार्य करायचे. त्यांनी पंढरपूरमध्ये त्यांची जी जागा होती तीसुद्धा तत्कालीन अस्पृश्य समजल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देऊ केली होती. आणि ते मुंबईत जेव्हा जायचे तेव्हा गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचे. त्यांचे फोटोही खूप प्रसिद्ध आहेत, तुम्ही ते पाहू शकता. तर तिथे त्यांची भेट होते आणि मग त्यानंतर 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण होतं. त्यांचा मृत्यू होतो आणि त्याचं दुःख खूप असं गाडगेबाबांना होतं. आणि मग त्या दुःखामध्येच त्याच्या पुढच्या काळामध्ये अर्थात 20 डिसेंबर 1956ला गाडगेबाबांचं सुद्धा निर्वाण होतं, मृत्यू होतो. म्हणजे ऋणानुबंध बघा कसे असतात ना. मी मागे एक कुठे वाचलं होतं आणि मग मला अगदी आठवलं. तर आपण राष्ट्रसंत कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचं जन्मस्थान पाहिलं, त्यांचं जन्मघर पाहिलं, त्यांचं जन्मगाव पाहिलं, सोबतच त्यांचं स्मारकसुद्धा आपण पाहिलं. आणि ह्या सगळ्या जागा खूप सुंदर आहे. तुम्ही कधी आलात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे तालुक्यामध्ये शेणगाव स्थित आहे, तर तिकडे ह्या सगळ्या जागा नक्की पहा. माझं संत गाडगेबाबांशी नातं असं की माझं जे शिक्षण झालं आहे ते सुद्धा संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये झालं आहे आणि म्हणूनच ते एवढे जवळचे येतात माझे. आणि संत गाडगेबाबांनी जे कार्य केलं आहे ते तर अजरामर आहे, सगळ्यांना ते माहिती असेलच. आणि म्हणजे एक आठवण अशी की माझ्या मामांची सुद्धा म्हणजे त्यांची डेथ झाली आहे. खरं तर त्यांना कॅन्सर होतं आणि ते जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकडे उपचार घेत होते तेव्हा ते तिकडेच संत गाडगेबाबांच्या आश्रममध्ये थांबले होते. सो ही एक छोटीशी आठवण आहे. आणि तिकडेही गाडगेबाबांच्या प्रतिमा होत्या. त्यांनी जे कार्य केलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, आश्रमशाळा, अंधुपंगू लोकांसाठीची जी मदत आहे ती, किंवा मग ज्या अनिष्ट रूढी परंपरा समाजातील किंवा जे भेदभाव आहे त्याच्यावर, स्वच्छतेविषयी खरं म्हणजे त्यांच्यापासूनच सुरुवात होते. कुठेही जाताना ते गाव स्वच्छ करायचे किंवा ती जागा स्वच्छ करायचे आणि समाज प्रबोधन करायचे सगळ्यांचं. तर अशा अनेक गोष्टी आहे ज्या आपल्याला सध्याही अंगीकारायला हव्या. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि हे आहेत सय्यद नदीम काका. त्यांच्या ऑटोनीच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. आपण हे सगळं शेणगाव दर्शन केलं आणि आता आम्ही परत निघालो आहोत पुन्हा अंजनगाव सुर्जीच्या दिशेने. अंजनगाव जे आहे ते 15 किलोमीटर आहे का.